10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. ब्ल्यू फिनिशर संघ हा शेवटचा कॉल असेल, अदरवाईज 3 धावांची पेनल्टी पहिला बॉल पडल्यानंतर आपल्याला असेल, याची नोंद आपण करून घ्यायची. चला 48 मिनिटं इथे असतील. 2:44 इथे झालेले आहेत. 48 मिनिटांमध्ये पहिली इनिंग इथे पूर्ण होईल. डेड बॉल. तीन 32 पर्यंत वेळ असणार आहे. 48 मिनिटांमध्ये एक इनिंग पूर्ण करायची. पहिला बॉल बॅकलिफ्ट खाली आणली, कव्हर रिजनला बॉलला खेळत 1 धाव वर्धित होईल आणि एका धावेने या ठिकाणी धावांचा श्रीगणेशा केला जाईल. पहिली धाव धावफलकावरती. ड्रिंक्स ब्रेक 48 मिनिटांमध्ये इन्क्लूड असेल आणि DRS साठी जो टाइम तुम्ही घ्याल तो प्लस होईल पुढे. ज्यावेळेस आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हर रिझनला बॉल गेलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. किरण भंडारी आणि गौरव ही जोडी मैदानावरती. ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहतोय व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला थांबलेत. पुन्हा एकदा कव्हर रिजनला अगदी डोळ्यांच्या खाली हा फटका खेळले. आपण पाहिलं बॅकलिफ्ट अगदी शरीराच्या जवळ होती, पायांच्या जवळ. 3 धावा धावफलकावरती. सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती आहे. 3 धावा धावफलकावरती. ब्ल्यू फिनिशर्स. यावेळेस प्रहार चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आपण पाहिलं. इनफिल्ड मध्ये थोडीशी मिसफिल्ड झाली, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. 1च धाव मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला होता. थँक्यू. 4 धावा धावफलकावरती आहेत. इथे आपण पाहिलं बॅटचं अगदी थोडासा ज्या गतीने अपेक्षित केलं होतं त्यापेक्षा जास्त गतीने बॉल आला. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. थोडंसं लिडिंग एज लागलं होतं. वरच्या भागात बॅटचा बॉल लागला. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजनला बॉल गेला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये सरळ. सॉफ्ट डिसमिसल इन दी एंड. विकेट.
4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वर्धमान मुनोत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. गौरव गोगळे आणि गौरव चुत्तर जोडी मैदानावरती. मॅन ऑफ द मॅच कालच्या मॅच मध्ये होते गौरव गोगळे. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. बेस्ट ॲथलीट ते आहेत आणि खूप चांगली कामगिरी गौरव गोगळे यांच्या माध्यमातून काल पाहायला मिळाली आपल्याला. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुलर लेनचा बॉल आहे. मिड ऑफचे खेळाडू थोडेसे वाईट गेले तोपर्यंत आपण पाहतोय 1 रन मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ब्ल्यू फिनिशर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट MB स्ट्रायकर्स अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. कमालीचा बॉल बॅटच्या अगदी जवळून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. बॅक टू बॅक आपण पाहते प्ले अँड मिस. चॅनल मध्ये गोलंदाजी सुरू आहे. थोडंसं सेटल व्हावं लागेल. गौरव गोगळे यांना देखील माहिती आहे गोलंदाजी कशा प्रकारे सुरू आहे समोर. पाठीमागचे 2 बॉल अप्रतिम होते. वर्धमान म्हणून त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. एज लागलं नाही फक्त, बाकी सर्व काही झालं पाठीमागच्या 2 बॉलवरती. इथे आपण पाहिलं अगदी थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ वरती हा बॉल होता. पाठीमागचे 2 बॉल पाहिले तर ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन होती आणि लेंथ थोडीशी पुढे होती. आता लेंथ थोडीशी पाठीमागे आली आणि जी सिंगल तिथे ऑन होती ती पूर्ण देखील झाली. वर्धमान मनोज बॉलिंग ट्रॅक वरती. ज्यावेळेस देखील डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला अलॉंग दी कार्पेट बॉल ट्रॅव्हल झालाय. ड्राईव्ह केला होता. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 7 लॉस ऑफ द 1 विकेट. वर्धमान मनोज बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. आणखी एक बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वर्धमान मनोज त्यांच्या माध्यमातून. 3 धावा त्यांनी खर्च केल्यात आणि विकेट लेस आहेत परंतु गोलंदाजी खूप चांगली होती. विकेट मिळता मिळता राहिली. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. आणखीन एक विकेट आपण पाहतोय. फलंदाजांनी स्वतःहून ऑक केले. सार्थक भंडारे आणखी एक सफलता मिळवत आहेत फलंदाज बाद. बॉलिंग ट्रॅक वरती सार्थक भंडारी पुन्हा एकदा पहिल्या बॉल वरती
यश इथे संपादन केले सार्थक भंडारी यांनी. गौरव शहा मैदानावरती दाखल झालेत. ऑफ्टन बाहेरचा बॉल, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कव्हर रिजनला. धाव तिथे मिळणार नाही, वर्धमान तिथे होते. डॉट बॉल. गोलंदाज सार्थक भंडारी बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि मला वाटतं विकेटच्या बाहेर बॉल कदाचित पिच झाला असावा. नो बॉल पंचांनी कॉल केलाय. अगदी योग्य निर्णय आला पंचांचा. बाईकच्या माध्यमातून एकेरी धाव आली. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 9 लॉस ऑफ द 2 विकेट. ज्यावेळेस फुल टॉस बॉल आहे. अप ड्राईव्ह तुम्ही पाहताय. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. चांगलं हँड अँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. शरीरापासून दूर खेळले होते परंतु सेफ फटका होता. एक धाव तिथे अर्जित झाली. डाऊन ती लेग वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गौरव गुगळे यांच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आता वाढते कारण एका बाजूने विकेट देखील गेल्यात. गौरव शहा 2 गौरव मैदानावरती आहेत आणि 2 गौरवला मिळून गौरवशाली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. स्टेप आउट झाले परंतु पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगल्या लेंथवरती बॉल पिच झाला. लेंथ थोडीशी आपल्या बाजूने खेचली गोलंदाजाने. सार्थक भंडारी हुशार गोलंदाज आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. रीड करतायत फलंदाजाला आणि त्या फलंदाजांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेला होता. धाव उपलब्ध नव्हती. प्रवीण सिंघवी तिथे बॉल लाडवतील आणि धाव मिळणार नाही. 3 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. 11 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 गौरव आहेत या संघामध्ये. ब्ल्यू फिनिशर्स गौरव चुत्तर, गौरव शहा, गौरव गुगळे 4 आहेत. 4 गौरव एकाच संघामध्ये. गौरव बोरा देखील आहेत. 4 गौरव एकाच संघात आहेत. ब्ल्यू फिनिशर्स. बॉलिंग ट्रॅक वरती स्कीपर दाखल झालेत. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती धावा आहेत 11 धावा. 11 लॉस ऑफ द 2 विकेट. प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती. गौरव गुगळे, गौरव शहा ही जोडी मैदानामध्ये. गौरव चुत्तर बाद झालेत. गौरव बोरा देखील टीम मध्ये. गौरवशाली संघ ब्ल्यू फिनिशर्स. अकरा धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज प्रवीण सिंघवी बॉलिंग ट्रॅक वरती फार एन ते गोलंदाजी करतायत. विजेता क्रिकेट टूर्नामेंट 2024.
आज ग्रँड ओपनिंग सेरेमनी या स्पर्धेची दिग्गज मान्यवर मंडळी या ग्रँड ओपनिंग सेरेमनीसाठी देखील मैदानावरती दाखल राहणार आहेत. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका आहे ओव्हर दी बॉलर हेड. समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या दरम्यान हा बॉल ट्रॅव्हल झाला. लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला. धाव एकच आली परंतु फटक्यामध्ये क्लास आहे. गौरव गुगळे बेस्ट टाइमर ऑफ द बॉल. हलक्या हाताने इथे पुश केला परंतु धाव तिथे नसणार आहे. आणि एमबी स्ट्रायकर संघाचा विचार जर केला ना तर त्यांची गोलंदाजी अतिशय सक्षम आहे. सदृढ गोलंदाजी एमबी स्ट्रायकर संघाकडे आहे. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. बॉल लाडवतील. एकच धाव इथे मिळेल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 13 धावा. 13 लॉस ऑफ द 2 विकेट. गौरव गुगळे स्ट्राईक एंड वरती. इथे देखील आपण पाहिलं लाईन मिस झाली आणि ही खासियत आहे. असं वाटतं प्रवीण सिंघवी यांचा बॉल थेट बॅटवरती येईल परंतु कमी गती व्हेरिएशन त्यांच्याकडे आणि फलंदाजाला रेड करून बॉल ते बॉलिंग करत असतात. इथे देखील टप्पा थोडासा मिस झाला परंतु लोअर फुलटॉस हा बॉल खरं तर परावर्तित झाला परंतु फायदा घेऊ शकले नाहीत फलंदाज. ही खासियत आहे प्रवीण सिंघवी यांची. लेंथ जास्ती व्हेरिएशन नसतं लेंथमध्ये. लेंथ तिथेच पुढे थोडीशी पाठीमागे परंतु अगदी फुलर लेंथची गोलंदाजी ते करतात. गुड लेंथ स्पॉटवरती म्हणजे आपण म्हणतो की अगदी बॅट्समनच्या पुढ्यात बॉल येतो परंतु तो बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं थोडीशी लेंथ पुन्हा एकदा फुलर लेंथ आणि लोअर फुलटॉस बॉल होता. एक धाव इथे अर्जित झाली. ही खासियत राहिली आहे प्रवीण सिंघवी यांची. बॉल ड्रिफ्ट होतो बॅटरच्या दिशेने. षटक संपलंय. 14 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. एमबी स्ट्रायकर संघ आतापर्यंत अनबिटन आहे. डिपेंडिंग चॅम्पियन डेवनलाच सांगितलं प्रवीण सिंघवींनी की जबाबदारी वाढली आहे. डिपेंडिंग चॅम्पियन आम्ही आहोत परंतु यावर्षी कसं खेळतोय हे खूप महत्वाचं आहे. वर्धमान मनोज बॉलिंग ट्रॅकवरती सेकंड स्पेलमध्ये आहेत. गौरव गुगळे फलंदाजीसाठी. इथे स्विच हिटचा प्रयत्न. गॅपमध्ये बॉलला खेळत परंतु रनिंग बिटवीन द विकेट देखील तुम्हाला मसला थोडासा पाहायला मिळेल. 1 धाव इथे आली. अतिशय धीम्या गतीने पहिली धाव आणि रनिंग बिटवीन द विकेट त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल सातत्याने. 15 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. ओव्हर पिच होता आणि त्याला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. अवित्री बाईक सिक्सर. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल आपण पाहतो. लेंथ आणि लाईन मध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. लेंथ अगोदरच्या बॉलवरती अतिशय पुढे होती. इथे मात्र लाईन देखील बदलली. लेंथ देखील बदलली. खासियत आहे वर्धमान मनोज त्यांची देखील. एक षटकार जरूर खेचला गौरव शाह यांनी परंतु लाईन आणि लेंथ मध्ये लगेच बदल तुम्हाला पाहायला मिळाले.
हा देखील हाफ वॉली होता, उडवला हवेत. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत आणि इथे चेक केलं जाईल, पंच चेक करतील, आपण पाहूयात. तिसऱ्या पंचांकडे स्ट्रेट अवे डिसिजन आलाय. It's maximum. लॉंग ऑन रिजनला बॉल आलाय. एक धाव इथे मिळेल. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल डॉट बॉल आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 28. लॉस ऑफ द 2 विकेट. 2 बॉल खूप पुढे पिच झाले, त्या 2 बॉलवरती आले षटकार. 5 षटकांचा खेळ संपलाय. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक. थँक्यू. या ठिकाणी श्रीमान प्रतीकजी गुगळे साहेब यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि त्यांना त्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या VCG परिवारातर्फे अतिशय मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल के 3 हो 50,000. हॅपी बर्थडे टू यू. धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण सिंघवी पुन्हा एकदा दाखल झालेत. फार एंड.
इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक थोडं खराब क्षेत्ररक्षण. फंबल झालं. एक धाव इथे अर्जित होईल. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 29. गौरव शहा आणि गौरव गुगळे ही जोडी मैदानावरती. इथे संपर्क कसा आहे पाहावा लागेल. बॉल उंच जास्त गेलाय, दूर कमी आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेत आणि एक सेफ हँड तिथे पाहायला मिळत आहेत. गौरव गुगळे यांची खेळी आली आहे संपुष्टात. फलंदाज बाद. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल होता आणि प्रवीण सिंघवी यांच्या विरोधामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न, चान्स घेतला परंतु इथे फसलेत फलंदाज. विकेट. नवीन फलंदाज आनंद चोपडा रोनाल्डो मैदानामध्ये दाखल झाले. थर्डमॅनला इथे बॉलला खेळले होते. आपण पाहतोय डॉट बॉल आणखी पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी सुरू आहे प्रवीण सिंघवी यांची. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. इथे देखील संधी होती. आपण पाहतोय सेल ड्रॉप झालाय आणि खासियत आहे अगदी बॉल त्यांचा जर पाहिला तुम्ही तर सर्व बॉल खाली खाली राहत आहेत. जास्त वरती लेंथ वरती आहे परंतु अगदी पुढे लेंथ असल्यामुळे बॉल ट्रिप होतात आणि खासियत प्रत्येक बॉल वरती तितकं नियंत्रण ठेवणं खूप कठीण काम आहे परंतु प्रवीण सिंघवी त्याच्यामध्ये माहिर आहेत. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 30 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा बॉल देखील डॉटरला आहे. षटक संपलंय. धावफलकावरती धावा असतील 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटक प्रत्येक गोलंदाजीने टाकलेत. वर्धमान मुळे थोडेसे महागडे आहेत परंतु त्या व्यतिरिक्त खूप इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. 6 षटकांमध्ये 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांमध्ये 5 धावा केवळ खर्च केल्या. प्रवीण सिंघवी यांनी 1 विकेट अर्जित केली. प्रवीणला नको, विकीला जाऊ दे बाहेर. निलेश मंत्री बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत आणि खर तर बॉलिंग अटॅक संपत नाही. प्रतिस्पर्धी संघाने कधी अटॅक करायचा, कुणावरती करायचा हा प्रश्न पडत असेल. इतकी चांगली गोलंदाजी आहे. निलेश मंत्री आले. पहिला बॉल लेग कटर आणि खासियत आहे निलेश मंत्री यांची देखील. कमालीचा हा देखील बॉल. आणि निलेश मंत्री यांची खासियत काय तर अतिशय वेगवान, वेगात षटक ते पूर्ण करतात. ही देखील एक खासियत आहे. इथे आपण पाहिलं बॅकफुटला गेले, कट केलाय. 1 रन मिळेल. खूप वेगाने षटक ते पूर्ण करतात म्हणजे मोमेंटम बनू देत नाहीत. ही खासियत आहे निलेश मंत्री यांची. फलंदाजाला वेळ कमी मिळतो आणि तेच काम निलेश मंत्री सातत्याने करताना पाहायला मिळाले. प्रत्येक षटकामध्ये
प्रत्येक षटकामध्ये ज्यावेळेस स्पेलमध्ये येतात त्यावेळेस खूप वेगाने षटक पूर्ण करतात. 31 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सांगा क्लोज मागून घ्या ना. करा सर करा. कॅचिल करा. गौरव शहा आणि दारे रोनाल्डो ही जोडी मैदानावरती. इथे आपण पाहतोय स्लॉक स्वीप उडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. प्रयत्नांचे पूर्ण 100 मार्क इथे मिळायला पाहिजेत. लाजवाब क्षेत्ररक्षण चेक केलं जाईल. तिसरे पंच चेक करतील. तरी काल थंडी कमी लागली घ्या तुम्ही. मी इकडे घातलं नसतं आठ कॅमेरे चेक करू शकतो ना. षटकार आहे. मागे सांगितलं का. यावेळेस आपण पाहतोय इथे चांगलं क्षेत्ररक्षण आहे. पहिला जो इम्पॅक्ट होता तो बाउंड्री सोबत होता क्षेत्ररक्षकाचा आणि त्या अनुषंगाने हा षटकार आहे. पहिला इम्पॅक्ट बाउंड्री सोबत झाला होता. बाउंड्री लाईन सोबत. चांगला बॉल इथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेग कटर स्वरूपाचा बॉल होता. षटक इथे संपलंय. 7 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा असतील 37. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 आहेत. घेतो ना सिद्धा माग. 37 लॉस ऑफ द 3 विकेट. ज्यावेळेस आपण पाहतोय अगदी नटराजन सारखे फलंदाज फिरलेत आणि बॉल ट्रॅव्हल झालाय फायनल क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा इथे पूर्ण झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेटची दाद दिली पाहिजे. सर एकच मिनिट सर, मी तुम्हाला कॉल बॅक करू. ते बॅट्समननी कनेक्ट कुठं केलंय बघ. स्टंपच्या मागे कनेक्ट केला असेल तर बॉल डेड होईल.
बॉल का पण बॉल रेड होईल. हां डॉट बॉल. एक मिनिट फक्त सुनो. बघा तुमच्या इथलचा जर विकी काढला ना त्याच्या हातात अपसेट टाकू राहिला उठी सिंगल प्लेअर आहे. नाही मग एक आहे ना, मग दिवस नाही इकडे त्या विकीला टाइम नाही इथे लिहून असं इथे घ्यायचं हे विचार अंड्याच्या टाइमला विकीने बॉल झाला सुरू होईल तर मागं खेळला असेल ना सुरू होईल चेक ठीक आहे. बॉल होणार फक्त डॉट किंवा 3 डॉट झाला पण स्ट्राइक चेंज होईल ना. 3 पाय आले ना आपण राईटीच आहे ना 3 पाय आले आणि 2 इंटर बॉल असतात कसं दिस घ्या त्याला आराम भेटेल थोडा आनंद. 3 द्या भाऊ. एक पण लागत नाही. तुला पाळच पाहिजे तू असं आहे का? ओके. क्रीजच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाडूचा पाय आहे आणि इथे 3 धावा येतील. पायाचा भाग क्रीजच्या लाईनच्या आतमध्ये होता ज्यावेळेस शॉट त्यांनी खेळला आणि त्या अनुषंगाने 3 धावा इथे मिळतील. सोहेल किती 12 13 स्विच हिट कमालीचा फटका आहे. लाजवाब टायमिंग. थँक्यू. शॉट ऑफ द मॅच. फॅब्युलस शॉट तुम्हाला पाहायला मिळाला. अतिशय लाजवाब फ्लॅट बॉल ट्रॅव्हल झाला परंतु इतका वेगाने बॉल गेला. षटकार आलाय आणि षटकाराच्या मध्येन धावफलक पुढे जाईल. धावून दिले एक व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 47 धावा धावफलकावरती. 8व्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉल. शरीरावरती हा बॉल आदळलाय. आणखी एक बॉल डॉट. 47 लॉस ऑफ द 3 विकेट. इथे हलक्या हाताने आपण पाहतोय बॉलर बॅक ड्राईव्ह. फॉलोर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फेकी थोडीशी खराब. 2 धावा आल्यात. तिसरीचा देखील प्रयत्न सुरू आहे. आनंद चोपडा तिथे. रोनाल्डो. 49 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा बॉल या 8व्या षटकामधलं शिल्लक आहे. कौशल बॉलिंग ट्रॅक वरती. इथे ड्राईव्ह केलंय. 1 धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल आणि 50 अप झालाय ब्ल्यू फिनिशर्स. 50 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 22 बॉल मध्ये 30 धावेंवरती नाबाद आहेत गौरव शहा. 10 मिनिटांमध्ये 3 षटक पूर्ण करायचे ब्ल्यू फिनिशर टीमला. 2 षटक इथे 10 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत.
MB स्ट्रायकरच्या टीमला. चला आनंद भाऊ, आनंद भाऊ, चला चला. मी तर चाललोय, यांची फिल्डिंग लागेल. काय लागले तुमच्यासाठी थांबले ते. रेड बॉल, डेड बॉल. सॉरी. 50 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि MB स्ट्रायकर्स संघाला बॅकफुटला गेले. पॉइंट रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण, डिरेक्ट हिट देखील झाली, परंतु तिथे आनंद चोपडा आहेत, खूप वेगाने त्याने ट्रॅव्हल केलं. नंतर आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट. 51 धावा धावपलकावरती 51, लॉस ऑफ द 3 विकेट. पटापट खेळा चला. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने गेला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी थोडीशी खराब आली, परंतु मॅनेज केलं निलेश मंत्री यांनी. बॉलला अडवण्यामध्ये सफलता तिथे मिळते. 52 धावा धावपलकावरती आहेत. गौरव शहा बॉल बॅटिंगसाठी सज्ज आहेत. ज्यावेळेस चांगला फटका मिड विकेट रिजनला अलॉंग द कार्पेट बॉल आलाय. क्षेत्ररक्षण देखील चांगलं आहे. डीप मध्ये एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 53 धावा धावपलकावरती. खूप जोरदार अपील आपण पाहतोय. डॉट बॉल. हिट बॉल. ज्यावेळेस लॉप केला हवेमध्ये बॉल आणि क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. या ठिकाणी रोनाल्डो यांची खेळी संपली आहे. आणखी एक सफलता इथे आहे निलेश मंत्री यांच्या नावावरती. तुम्ही जावा पटकन मी टाकतो. गौरव बोरा आपण पाहतो बॅटिंग साठी मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक 6 वरती गौरव शहा मैदानामध्ये त्यांच्या जोडीने. आणखी एक सफलता इथे मिळते. स्लोवर वन पाहायला मिळाला निलेश मंत्री यांच्याकडे. अनेक असर आहेत, त्यापैकी एक कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये विकेट आली. फटका अप्रतिम आहे. मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. क्षेत्ररक्षक होते, बनले दर्शक षटकार.
59 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 लॉस ऑफ द 5 विकेट. काही नाही बॉलिंग यावेळेस आणखी एकदा बॉलला लॉट केलंय, गॅप मध्ये बॉल आहे आणि बॅक टू बॅक मॅक्सिमम इथे पाहायला मिळत आहेत. कौशल भंडारी यांच्यावरती आक्रमण. 2 consecutive सिक्सेस इन अ रो. इथे आपण पाहतोय प्ले अँड मिस अक्रॉस बॅटेड फटके पाहिले, परंतु या अगोदरचे 2 बॉल जर तुम्ही पाहिले तर अगदी लाईन मध्ये बॉलच्या गेले होते. स्विच शीट इथे अटेम्प्ट केलाय, परंतु आणखी एक बॉल डॉट आलाय. पुनरागमन केलं इथे कौशल भंडारी यांनी. हा बॉल देखील शरीरावरती आदळलाय. 65 धावा धावपलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यावेळेस मात्र स्टेप आउट झाले. फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय. एक धाव ऑन होती, ती पूर्ण झाली. फलंदाज धावबद असतील, विकेट आली.
विजेता कप 2024 मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये झाला. बॅटर झाला बॅटर. काय सिक्स लगेच दिली आनंदनी आणि आता गौरव दिवस क्रमांक 4 मध्ये सामना क्रमांक पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. गौरव उत्तर बॅट लागून ब्लू फिनिशर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये एमबी स्ट्रायकर्स हे दोन संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एमबी स्ट्रायकर्स संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ब्लू फिनिशर संघाला प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिलं होतं आणि पहिला डाव संपला. ब्लू फिनिशर्स या संघाने प्रथमतः फलंदाजी केली आणि निर्धारित 10 षटकांमध्ये 66 धावा त्यांनी बनवल्या. जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान एमबी स्ट्रायकर्स या संघासमोर ठेवलेलं आहे. एमबी स्ट्रायकर्स या संघाचा विचार जर केला तर मागच्या 3 सामन्यांमध्ये 3ही विजय त्यांनी मिळवले. या 67 धावा जर त्यांनी पूर्ण केल्या तर या स्पर्धेमध्ये 4था विजय त्यांना मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला हा विजय रथ रोखण्यासाठी ब्लू फिनिशर्स देखील सज्ज झाली आहे. आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज देखील रेडी आहेत. काउंट डाऊन केलं जाते. 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला आपण इथे करतोय सुरुवात. सार्थक भंडारी स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहू शकतो. तर गौरव गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल पायांवरती टाकला होता. फ्लिक केलं. 3 वाजून 34 मिनिटं झाली आहेत आणि 3 वाजून 34 मिनिटांनी दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. याची देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर खंडेलवाल खिलाडी आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने रेडी राहायचे. आमच्यापर्यंत प्लेइंग 11 द्यायचे. त्यानंतर लगेच टॉस होईल. लोवर फुल टॉस. यावेळेसचा बॉल जर आपण पाहिलं तर थोडंसं कमी गतीने टाकला होता. फलंदाज पूर्णपणे बीट झाले यष्टीरक्षकाच्या दिशेने. स्टंपच्या मागे निघून चाललाय. डॉट बॉल तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टॉस केला जाईल वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर खंडेलवाल खिलाडी या दोन संघांच्या दरम्यान असणार आहे आनंदची लढत. याही वेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू देखील विकेटच्या मागे निघून चालला. यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट बॉल येत असताना स्ट्रायकिंग एंडवर आपण फलंदाजीला पाहू शकतो. त्यांच्या पायांची हालचाल दिसली नाही या दोन चेंडूंमध्ये. रवी वर्मा सार्थक भंडारी ही आघाडीची जोडी, आरंभिक जोडी मैदानात. याही वेळेस तेच चित्र पाहायला मिळालं. याही वेळेस लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळाला. अगदी पहिल्या चेंडूची झेरॉक्स कॉपी काढावी की काय त्याच पद्धतीने. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 1 धाव आहे. बॉल तयार आहे. हो यावेळेस वेगवान मारा होता. फटका खूप चांगला खेळला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षण त्यापेक्षाही दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले मध्ये देखील आपण ही दृश्य बघू शकतो. ड्रायव्हिंग लेंथवरचा बॉल ड्राईव्ह केला. रिॲक्शन टाइम फार कमी होता परंतु काय एफर्ट आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. जर हा बॉल अडला नसता तर वेगात गेला असता सीमारेषेच्या पलीकडे. शॉर्ट बॉलचा वापर केला इथे. डॉट बॉल येत असताना पहिलं षटक संपले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर एमबी स्ट्रायकर्स संघाने धावा बनवल्यात. 1 नो बॉल. नो बॉलचा कॉल मला वाटतं इथे मुख्य पंचांनी दिलेला आहे. नो बॉलचा इशारा दिलेला आहे.
आगे आ सकता है अभी. रिप्ले मध्ये देखील आपण ही दृश्य बघितली आहे. चांगला बॉल फ्री हिटचा होता, परंतु तिथे जोरदार अपील देखील होताना पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल होता. पहिलं षटक संपलं. धावफलकावरती धावसंख्या जर पाहिली तर 2. थँक्यू. जाऊयात आपण टॉस बॉक्स कडे. लाइन पे से आते क्या अभी. तर टॉस आपण करतोय. खंडेलवाल खिलाडी आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स या दोन संघांदरम्यान नाणेफेक होतीये. कॉल कोण करेल? खंडेलवाल खिलाडी कॉल करतील. होम कॉल एस के आलाय. वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने टॉस जिंकला. निर्णय आपण लगेच सांगायचा आहे. बॉलिंग करतोय आम्ही. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा टेकणाऱ्या असणार आहेत. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. आणि वर्धमान प्लाय वॉरियर्स संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम ते क्षेत्ररक्षण करतील. या न्यूज सह आपण जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. गौरव गुगळे तयार आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध चेंडूने घेतलेला आहे. धाव तिथे मिळणार नाही. चांगली सुरुवात केली आहे ब्लू फिल्डर्सने देखील. या 67 धावा रोखत असताना चांगली गोलंदाजी करावी लागेल. अचूकतेने गोलंदाजी करावी लागेल. आणि इथे ओव्हर नंबर 2 मध्ये देखील चांगली सुरुवात गौरव घोगळे यांच्या माध्यमातून. फुलर लेंथ वरचा बॉल आपण पाहू शकतो. ड्राईव्ह केलाय. पिकअप गॅदर आणि थ्रो होईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत असताना 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहतोय 3 धावा. पहिल्या षटकामध्ये यष्टीरक्षकाने चेंडूला पुढे गॅदर केले. यष्ट्यांच्या पुढे गॅदर केलं. त्यामुळे नो बॉलची घोषणा देखील झाली होती. या सर्व गोष्टी आपण आपल्या स्क्रीनवरती देखील बघितल्या होत्या 7S लाईव्हच्या माध्यमातून. आणि पंच देखील तिथे खूप दक्ष आहेत, चाणक्ष आहेत. याचं एक मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळालं. उडवलाय बॉल. मिड ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न. 1 हँडेड कॅच. पकडला एक दर्जेदार झेल. पहिला धक्का, पहिली विकेट एमबी स्ट्रायकर संघाला बसतोय. आनंद चोपडा, रोनाल्डो यांनी पकडलाय झेल. नवीन फलंदाज इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करण्यात आला. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून अर्थात एमबी स्ट्रायकर्स कडून नवीन बॅटर मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. डावखुराचे फलंदाज आपण बघू शकतो. आनंद गांधी नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या स्थिर आहे. खूप चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात आपण इथे बघू शकतो ब्लू फिनिशर्सची. 67 रोखायच्यात आणि या 67 धावा रोखत असताना गोलंदाजांनी प्रभावित केलं आतापर्यंत. कारण मोठा फटका आलेला नाहीये. विकेट तर मिळाली. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. दिवस क्रमांक 4. हो, इथे देखील चांगला बॉल होता. आउटसाइड ऑफ फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे यशस्वी राहिलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॉल निघून जाईल यष्ट्यांच्या पाठीमागे. विकेटच्या मागे निघून जातो. इथे देखील लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आनंद चोपडा तिथे आहेत. धाव घेतली जाणार नाही. आनंद यांना आपण बघू शकतो स्ट्रायकिंग एंड वर. तर दुसऱ्या बाजूला
नॉनस्ट्राईक एंडला आपण फलंदाज पाहू शकता जे सलामीला आले होते. बॅकफुटला गेल्यानंतर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बॉल वेगात चाललाय, ट्रॅव्हल करतोय वेगात, सीमारेषेच्या अगदी जवळ बॉल अडवले जात आहे आणि 2 धावा देखील तिथे पूर्ण केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळते. या धावा घेताना अगदी हरणाची चपळाई पाहायला मिळाली. गोलंदाजी करण्यासाठी येतात गौरव गुगळे यांचं कौतुक करावं लागेल. त्यांनी देखील फक्त 3 धावा दिल्यात. एक महत्वपूर्ण विकेट त्यांना मिळाली आहे. एमबी स्ट्रायकरचा संघ मैदानाच्या आतमध्ये धावेंचा पाठलाग करतो. पहिले 2 सामने त्यांनी ज्यावेळेस जिंकले होते त्यावेळेला टॉस जिंकून त्यांनी बॅटिंगचा निर्णय घेतला होता. मागच्या सामन्यामध्ये अर्थात 3रा सामना ज्या वेळेला एमबी स्ट्रायकर संघ खेळला तिथे देखील ते जिंकले, परंतु तिथे धावेंचा पाठलाग करताना जिंकले आणि इथे देखील धावेंचा पाठलाग एमबी स्ट्रायकर संघाला करायचा. 67 बनवायच्यात. या संघामध्ये निलेश मंत्री सारखे एव्हरग्रीन खेळाडू आहेत. एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे त्यांना उभं करून द्यावं लागेल. चांगल्या स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवावं लागेल 2 फलंदाजांना. आनंद चोपडा गोलंदाजीसाठी. ओहो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे जर आपण बघितलं तर फलंदाज क्रमांक 2 देखील बाद होत आहेत. आणि सुन ना 2 जण केस आहे की प्रत्येकाला अलग आहे. तू तू 22 नाही निलेश मंत्री मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. 47 चेंडू आणि जिंकण्यासाठी 62 धावांची अजून आवश्यकता आहे. दुसरा धक्का बसलाय. ओके. ओहो, यावेळेचा बॉल आपण पाहतोय शरीराचा वेध चिडून घेतलेला आहे. एक लेग पाईसची धाव मिळणार आहे. वर्धमान प्लाय वॉरियर्स कॅप्टन प्लीज कम हिअर. वर्धमान प्लाय वॉरियर्स कॅप्टनला विनंती आहे कृपया करून आपण थोडंसं लवकर इथे आमच्याशी संपर्क करा. वर्धमान प्लाय वॉरियर्स कॅप्टन. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे आणि निलेश मंत्री यांच्या बॅटमधून नाही तर लेगबाईसच्या मदत एकदा मिळाली आहे. आनंद चोपडा यांना आपण पाहतो गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 3चा खेळ. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन होतंय. अजून एक फलंदाज माघारी जाताना पाहायला मिळतोय. आनंद चोपडा मिळवत आहेत 2री विकेट आणि इथे 3रा धक्का बसतोय एमबी स्ट्रायकर्सला. खेळाडू बाद. तिसरी विकेट आली आहे. 3रा धक्का बसलाय. 3रा फलंदाज माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ 67 धावांचा पाठलाग करताना एमबी स्ट्रायकरचा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलेला दिसतोय, परंतु त्यातून मार्ग काढावा लागेल कारण कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पूर्ण होत नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. यश मिळवायचे प्रयत्न करावे लागतील. यश मिळवायचे मेहनत करावी लागेल. यश मिळवायचे कष्ट प्रामाणिक करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष गरजेचा आहे आणि क्रिकेटच्या मैदानावर मिळणारा जो विजय जे यश आहे ते सहज मिळत नाही कारण प्रतिस्पर्धी संघ देखील जिंकण्यासाठी झालेला आहे. तो देखील तुम्हाला सहज मिळून देणार नाही.
ब्लू फिनिशरचा संघ गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहतो आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आनंद चोपडा तयार. यावेळेस देखील चांगला बॉल टॉप बॉल येत असताना पाहायला मिळणार आहे. ढुंडो रे साजना, चेंडू सापडत नाहीये फलंदाजांना. मोठा फटका अद्यापही आलेला नाही. धावफलकावरती 6 धावा आहेत. हो अजून एक विकेट. वा, जबरदस्त क्वालिटी, मॅग्निफिसंट बॉलिंग आपण मैदानावरती बघू शकतो. आनंद चोपडा इज द बँड. अजून एक फलंदाज बाद. तीन ओव्हर झाल्यात आणि 3 ओव्हर नंतर 4 फलंदाज बाद आणि 6 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणि आनंद चोपडा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मेडन प्लस 3 विकेट्स. क्या बात आहे. मेडन प्लस 3 विकेट्स आणि या स्पर्धेतली दुसरी मेडन ओव्हर त्यांनी टाकली. मला वाटतं पहिलं निर्धाव षटक, पहिली मेडन ओव्हर आनंद बोलगोटे यांनी टाकली होती. गौरव घुगळे गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या सामन्याचे हिरो आहेत. न्यू बॅटर प्रवीण शिंगवी आलेत. स्वतः कर्णधार आहेत. कॅप्टन मैदानावरती दाखल होत आहेत. निलेश मंत्री स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. 6 धावा, 4 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. काय घडेल या मॅच मध्ये इथून पुढे ते पाहायचंय आपल्याला. गौरव घुगळे यांना आपण बघू शकतो गोलंदाजीच्या ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण आता फुल लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक डीप मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये. हो बाहेर जाणारा चेंडू होता. त्याला शेडण्याचा प्रयत्न केला होता निलेश मंत्री यांनी, परंतु संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे गोलंदाजांची. आतापर्यंत मोठा फटका खेळू दिलेला नाही. 19 चेंडू झालेत. स्विच हिट करायचा आहे. नाही, इथे देखील संपर्क नाही. आत्मविश्वास ब्लू फिनिशर संघाचा वाटलाय, मनोबल वाटलंय, कॉन्फिडन्स लेवल हाय आहे. आणि तिथे प्रत्येक खेळाडू आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये चीअर करतोय. कारण इथे सामना जर आपण बघितला तर आता वर्चस्व निर्माण केले ब्लू फिनिशर्सने. ड्रायव्हिंग सीट वर बसलेत या मॅच मध्ये. शॉर्टबॉलचा वापर पुल करत असताना निलेश मंत्री जास्त वेळ शांत बसणार नाही. शॉर्ट अँड पुलचा एक देखणा आणि बहारदार फटका. बॉलला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6, षटकार. फटका आला. त्यावेळेस लोवर फुल टॉस होता. कव्हरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते. पिकअप गॅदर अँड थ्रो. त्यानंतर एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार आहे. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 13 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात. आज 4था दिवस आहे विजेता कप 2024 मध्ये आणि 4थ्या दिवसातला हा सामना क्रमांक पहिला आपण सर्वजण बघतोय. ब्लू फिनिशर्सच्या विपक्षामध्ये एमबी स्ट्रायकर्स इन ऍक्शन आहे. स्पीच हिट, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होते, झेल पकडू शकले नाहीत. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगले, कारण सातत्याने आपण चर्चा करत आलोय आणि इथे देखील ती चर्चा करू आपण की इनफिल्डच्या आतमध्ये ज्यावेळेस तुम्ही फिल्डिंग करता त्यावेळेस रिएक्शन टाइम जास्त नसतो तुमच्याकडे आणि बॉल इतक्या वेगात आला
तिथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न तर खूप चांगले केले, कौतुक करावं लागेल. चांगली फिल्डिंग. गौरव गुगळे तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. समोर जर आपण पाहिलं तर निलेश मंत्री आहेत स्ट्रायकिंग एंडला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जातात. निलेश मंत्री यांच्यावर आता सर्वांच्या नजर आहेत, कारण एमबी स्ट्रायकरचे वन साइड हिरो आहेत निलेश मंत्री. हो, इथे चांगला बॉल सन्मानपूर्वक खेळलाय. धाव इथे मिळणार नाहीये. ओव्हरचा खेळ मात्र इथे समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 4 संपले आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला मिळणार. 4 ओव्हर नंतर 14, 4 फलंदाज बाद, 36 बॉल 53 रन. 36 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज आहे. असं नाही की फलंदाजी करणारा संघ या मॅच मध्ये मागे आहे, परंतु विकेट त्यांनी गमावल्या तो थोडासा दबाव आहे आणि त्यातून जर मार्ग काढायचा आहे तर मग इथे एक भागीदारीच त्यातून तुम्हाला मार्ग काढून देऊ शकते. विजेता क्रिकेट लीग 2024 आपण सर्वजण या ठिकाणी पाहतो आहोत. संख्या पुढे जाणार. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 17 धावा, 4 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. रिप्ले मध्ये तुम्हाला हे दृश्य पाहायला मिळते. काय फिल्डिंग केली, स्वतःला सावरत असताना एक्स्ट्रा कव्हर वरून धावत गेले चेंडूवर आणि संघासाठी 2 धावा वाचवल्या. त्यावेळेस लॉफ केल्या, बॉल हवेत, फटका इथे फसला आणि मिळाली आहे मोठी विकेट. बिग विकेट गॉन. मोठा मासा इथे गळाला लागतोय. निलेश मंत्री यांची विकेट मिळते आणि निलेश मंत्री आता निराश, हताश आणि हतबल होऊन आता मैदान सोडतील. जड पावलांनी त्यांना मैदान सोडावं लागेल. धक्का क्रमांक 5.
पाहिजे. 33 चेंडू आणि 50 धावेंची गरज आहे. इथून पुढे कशा पद्धतीने सामना रंगेल ते बघणं तितकंच गरजेचं राहणार. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये आता सामने रंगतदार व्हायला सुरुवात झाली. काल देखील खूप चांगल्या लढती, प्रेक्षणीय लढती पाहायला मिळाल्या होत्या. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला आणि त्यानंतर दोन्ही संघ परत एकदा जिंकण्यासाठी सज्ज झाले. वर्धमान मुनोत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात डावखुर हाताचे फलंदाज, परंतु दुसऱ्या बाजूला कॅप्टन देखील अजूनही उभे आहेत मैदानावर. बॉल हवे तपेज घेतलाय यष्टीरक्षक. ओ हो 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 इथे चेंडूवरती पोहोचले जरूर, परंतु झेल तिथे कंप्लीट करू शकले नाहीत. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावरती आपण जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एकूण 19 रन्स. ही मॅच पाहिल्यानंतर एक मॅच आठवते, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2023 मध्ये ICC क्रिकेट वर्ल्ड कपची मॅच. तिथे 292चं टार्गेट ठेवलं होतं ऑस्ट्रेलियासमोर. बॉल हवेत आहे, विकेटचं बदल होत आहे, फलंदाज बाद होत आहेत. गौरव बोरा यांनी हा झेल पकडलाय. अजून एक विकेट, 6वा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. वर्धमान मुनोत आउट, बॅक टू द डगआउट. आपण चर्चा करतो की कौशल भंडारी नवीन फलंदाज झाले. ICC क्रिकेट वर्ल्ड कप मध्ये 2023 ला एक मॅच पाहिली होती आपण, अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया. 291 धावा तिथे बनवल्या होत्या अफगाणिस्तानने आणि ऑस्ट्रेलिया समोर 292चं लक्ष ठेवलं होतं. तिथे पॅट कमिन्स आणि मॅक्सवेलने मिळून अशी मॅच जिंकून दिली. तिथे वैयक्तिक ग्लेन मॅक्सवेलने 200 धावा बनवल्या होत्या आणि कॅप्टन पॅट कमिन्सने देखील कॅप्टन इनिंग खेळली होती. आज इथे मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन उभे आहेत दुसऱ्या बाजूला प्रवीण शिंदे, त्यांना देखील त्याच पद्धतीने खेळावं लागेल. इथे चांगला बॉल, यावेळेस धाव मिळणार नाही. ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 19. 30 बॉल 48 ची गरज आहे मैदानामध्ये. 30 बॉल आणि जिंकण्यासाठी अजून 48 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. और इंदौर एक जन इधर से लो. स्ट्रायकर संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. ब्ल्यू फिनिशर्सला त्यांनी 66 बनवल्या, 67 आव्हान होतं आणि 6 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत. याही वेळेस तोच प्रयत्न होता, परंतु यावेळेस धाव मिळणार नाही. डॉट बॉल येत असताना
19 धावा, 6 फलंदाज बाद. रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय, 10.5 पर्यंत गेलाय. फ्लिक केलाय, मनगडाच्या साहाय्यानं बॉलला वळवलंय. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, एकच धाव कंप्लीट होत असताना एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होतोय बदल आणि धावसंख्या 20 आकड्यावरती जाताना पाहायला मिळणार आहे. कौशल भंडारी आणि प्रवीण शिंगवी सर आपण बघतो मैदानामध्ये. गोलंदाजी आशिष भंडारी करतायत. त्यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव त्यांनी खर्च केलेली. लॉफ केला, एक्स्ट्रा कव्हरला कडक फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू वेगात जाईल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील इथे 4. काळा तांबडा झणझणीत आणि हा फटका देखील तेवढाच झणझणीत आहे. चौकार. सहावं षटक सुरू आहे. एक चौकार खूप वेळानंतर आलाय. फलंदाजी करणाऱ्या संघाला दिलासा देऊन जाणारा कौशल भंडारींचा चौकार. थोडासा आत्मविश्वास वाढवणारा चौकार की आम्ही इथे अजूनही मॅच सोडलेली नाही हे दाखवणारा चौकार. इथे आम्ही जिंकण्यासाठी चालू, जरी आमचे 6 फलंदाज बाद झाले परंतु आम्ही 2 फलंदाज मिळून सामना जिंकवणार हे दाखवणारा चौकार. धावसंख्या 24. स्विच इट बिटवीन द गॅप. बॉल वेगात ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोऱ्यात आणि तिथे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळणार. 2 धावा अर्जित केल्या जातात, 2 धावा प्राप्त केल्या जातात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. 6 ओव्हर देखील इथे संपलेले आहेत. 6 ओव्हर नंतर धावफलकावरती 26 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रोनाल्डो यांना आपण बघितलं, त्यांचं अजून एक षटक येणं बाकी. आनंद चोपडा यांनी 3 विकेट मिळवले होते, धाव दिली नव्हती. 24 बॉल मध्ये 41 ची गरज. डगआउट आपल्याला बघायला मिळतो. वर्धमान प्लाय वॉरियर्स यानंतर इन ऍक्शन असतील आणि टीम मीटिंग्स टीम हडल पाहायला मिळतो. वर्धमान प्लाय वॉरियर्स खंडेलवाल खिलाडी सोबत भेटणार आहे यानंतर. ती देखील एक चांगली मॅच होईल. रोडक खंडेलवाल त्यांच्या विपक्षामध्ये सौरभ संकलेचे असतील. या 2 कॅप्टन्स मध्ये ही लढत. चांगली मॅच, प्रेक्षणीय मॅच यानंतर देखील. परंतु इथे काय घडेल, एका बाजूला ब्ल्यू फिनिशर्स तर दुसऱ्या बाजूला एमबी स्ट्रायकर्स. एमबी स्ट्रायकरचा विजयाचा जो रथ आहे तो ब्ल्यू फिनिशर्स रोखेल का, हा देखील प्रश्न आहे. आतापर्यंत अनबिटन अनस्टॉपेबल एमबी स्ट्रायकर्स. 6 ओव्हर संपल्यात. 6 ओव्हर नंतर 6 बाद 26. गोलंदाजी करण्यासाठी आनंद चोपडा गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतात. हो स्टंप टू स्टंप अटॅक इथे बघायला मिळणार आहे. यावेळेसचा चेंडू देखील अतिशय चांगल्या पद्धतीने टाकला, पुढे टाकला होता, फुलर लेंथ वर टाकला होता. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. हा सर्वात कारगर चेंडू टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि त्याचा वापर इथे आनंद चोपडा करतात. चांगली गोलंदाजी. 7वा चेंडू डॉट टाकलाय त्यांनी लागोपाठ. त्यावेळेस हा चेंडू आपण जर पाहिलं बॅटनं क्रॉस बॅटेड फटका खेळला जातोय. एक सिंगल तिथे प्राप्त होईल. शॉर्ट स्क्वेअर लेग चेंडू वरती आला. पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एक सिंगल. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाणार. आज ओपनिंग सेरेमनी, आज उद्घाटन सोहळा संपन्न होईल या स्पर्धेचा प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते. शफल लाईन मध्ये आले होते, अतिरिक्त शफल लाईन मध्ये आले होते फटका खेळण्यासाठी. परंतु हे गोलंदाजाचं कौशल्य, ही कला पाहायला मिळाली. त्यांनी सुद्धा टप्प्यामध्ये केलेला बदल पाहिला आपण. त्यांनी देखील फलंदाजाला फॉलो केला आणि फलंदाजाला फॉलो करत चेंडू टाकले. हे सुद्धा फार गरजेचं असतं आणि रोनाल्डो का म्हणतात हे आपल्या स्क्रीनवरती देखील त्यांनी दाखवलं. आपण हे दृश्य पाहू शकता आपल्या स्क्रीनवर. 7वं षटक सुरू आहे. यावेळेचा बॉल उडवलाय तर खरा, उंची मिळाली आहे, लांबी देखील मिळाली आहे. बॉलला फेकून दिलंय. कौशल भंडारी यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. येथील इथे येईल षटकार. अभित्री बाईक्स 6.
थँक्यू षटकार इथे पाहायला मिळतोय कौशल भंडारी यांच्या बॅट मधून. बाहेर जाणारा बॉल एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. तिथे गौरव शेंडूवर देणार आहे. गौरव कुकळे यांना आपण बघू शकतो. एकच धाव तिथे कंप्लीट करत असताना एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. लवफल कव्हर आपण जर पाहिलं तर 34 धावा नोंदवल्या जात आहेत. 34 रन्स. त्याही वेळेस आपण जर पाहिलं तर ऑन साईडला बॉल खेळलाय. एकच धाव तिथे मिळेल. एकच्या मदतीने ओव्हरचा खेळ होईल समाप्त. 7 ओव्हर संपल्यात आणि 7 ओव्हर नंतर धाव फलकावरती आपण जर पाहिलं तर 6 फलंदाज बाद असताना धावसंख्या झाली आहे 35. 35. अजूनही चेंडू बाकी आहेत 18 आणि धावा बनवायच्या एमबी स्ट्रायकर संघाला 32. 18 बॉल 32 रन. नीट 32 रन्स इन 18 बॉल्स. 18 बॉल 32. आशिष भंडारी यांना गोलंदाजी करण्यासाठी निमंत्रण देण्यात आले. 18 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. जिंकण्यासाठी 32 धाव्यांची अजूनही गरज आहे. विजेता कप 2024 आपण सर्वजण पाहतोय. आज चौथा दिवस. चौथ्या दिवसातली पहिली लढत आपल्याला अनुभवायला मिळते. एमबी स्ट्रायकर्सच्या विपक्षामध्ये जर पाहिलं तर ब्ल्यू फिनिशर्स अशी लढत सुरू आहे. मॅच कधी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, मॅच कधी बॉलिंग करणाऱ्या टीमकडे झुकते. अजूनही सांगू शकत नाही या सामन्यामध्ये कोण जिंकणार, कारण 18 चेंडूंमध्ये 32 ची गरज या मैदानावर या धावा होऊ शकतात हे आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे इथे काय होईल ते देखील फार गरजेचं राहणार. गोलंदाजीच्या ट्रॅक पर्यंत आपण जर पाहिलं तर गोलंदाज येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. आशिष भंडारी यांना आपण बघू शकतो. स्ट्रायकिंग एंडवर प्रवीण शिंगवी सर आहेत, कॅप्टन. शफल लाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, पुढे टाकला होता. बॉल संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. प्लेट अँड मिस चेंडू डॉट येत असताना पाहायला मिळतो. सुरुवात चांगली आहे या ओव्हरमध्ये, परंतु इथून पुढे मोठे फटके देखील खेळणं फार गरजेचं राहणार आहे. इथून पुढे तुमचं मार्गक्रमण आता हवाई मार्गाने होणं फार गरजेचं आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. 17 बॉल मध्ये 32 ची अजूनही गरज आहे एमबी स्ट्रायकर्सला. गोलंदाज तयार गोलंदाजी करण्यासाठी. स्विच हिट केलाय. ओ हो हो, वा, जबरदस्त. व्हॉट अ स्टॉप. काय क्षेत्ररक्षण केलंय. जर हात लागला नसता तर बॉल वेगात गेला असता सीमारेषेच्या पलीकडे. एक चौकार मिळाला असता एमबी स्ट्रायकर्सला. फिल्डिंग खूप चांगली केली आज ब्ल्यू फिनिशर्सने. 16 बॉल 31 रन पाहिजेत. 16 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 31 ची गरज आहे. बॉल तयार. आशिष भंडारी यांना आपण बघू शकतो. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा देखील प्रयत्न राहिला. थ्रो केला परंतु एक धाव मात्र तिथे पूर्ण होत असताना लेग पायसच्या मदतीने हरणाची सपळाई पाहायला मिळाली. धाव घेत असताना एक धाव कंप्लीट झाली. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपण बघू शकतो. 37 धावा, 6 फलंदाज बाद आहेत. रिक्वायर्ड रन रेट 12. याही वेळेस संपर्क नाही. स्वतःवर नाराज आहेत प्रवीण शिंगवी. जरूर आपण चेहऱ्यावर स्मित हास्य गोलंदाजाचे बघू शकतो आशिष भंडारी यांचे, कारण गोलंदाजी तितकी चांगली केली. संघाने तितका चांगला परफॉर्मन्स दिला. आणि कोणत्या संघाच्या विरुद्ध दिलाय? जो संघ या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पराभूत झालेला नाही आणि गत वर्षीचा विजेता, त्यांच्या विरुद्ध ब्ल्यू फिनिशर्स तगडी लढत देतो. वा, याही वेळेस चांगला बॉल. इथे सुद्धा चेंडू डॉट येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि ओव्हरचा खेळ आपण बघतोय अंतिम टप्प्यामध्ये. काही चेंडू अजूनही येणं बाकी आहेत.
समीकरण बदललं जाते. प्रत्येक चेंडू नंतर तुमच्यापर्यंत समीकरण पोहोचवलं जाते, कारण तुम्हाला त्या रन रेटने आणि त्या कॅल्क्युलेशनने खेळावं लागेल. शेवटचे चेंडू बाकी आहेत. 13 आणि 30 धाब्यांची गरज आहे. 13 बॉल 30 रन. विजेता कप 2024 मध्ये आपण सर्वजण आहोत. बिग हिट यावेळेस केला जातोय. बॉल उंच जास्त गेलाय, लांबी मिळालेली नाहीये आणि तिथे झेल ड्रॉप होतोच त्याला पाहायला मिळणार. कॅच ड्रॉप. 2 धावा पूर्ण होतील. आठ ओव्हर झाल्यात. 8 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 39. 6 फलंदाज बाद आहेत. 12 बॉल मध्ये 28 ची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आहे. जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची आवश्यकता. आपण जर पाहिलं तर स्ट्रायकिंग एंड वर कौशल भंडारी यांना आपण बघू शकतो अजूनही उभे आहेत मैदानामध्ये. प्रयत्न करावे लागतील. 12 चेंडूंमध्ये 28 ची गरज आहे. रोहित शुत्तर यांना गोलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेले आहे. संघर्ष करावा लागेल. बॉल तयार आहेत. रोहित एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळला. बिटवीन द गॅप फटका. काही काळ चेंडू हवेत होता. धावबादची इथे संधी, परंतु 2 धावा रोखू शकणार नाही. 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते आहे. धावसंख्या 41 आकड्यावर जाते. 11 बॉल आणि 26 रन पाहिजेत. 11 चेंडू आणि 26 ची अजूनही गरज. बॉल हवेत आहे. फटका मिस टाइम आहे. कोणी पोहोचू शकेल का? नाही. नोमॅन्स एरिया मध्ये बॉल लँड झाला. निर्जन स्थळी चेंडू पडला. 1च धाव कंप्लीट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या जाईल पुढे 42 आकड्यावर. प्रयत्न केले जातात. मंजिले मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करे वो गलत बात है. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. हा क्रिकेटचा खेळ. इथून पुढे काही होऊ शकतं. इथून पुढे एमबी स्ट्रायकर सुद्धा जिंकू शकतो. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं स्पेशल इथे चुकीचं ठरेल. 10 चेंडू आणि 25 धावा अजूनही जिंकण्यासाठी. फुल टॉस. मिड ऑन मध्ये गौरव ढुकळे येतात चेंडूवर. एक सिंगल अर्जित केली जाईल. एक धाव अधोरेखित केली धाव फलकावर. धावसंख्येला आकार मिळेल आणि धावा 43 दाखवतात. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मला वाटतंय चेक केलं जाईल बिमर आहे का, कमरेच्या वर चेंडू आहे का ते चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत त्यासाठी घेतली जाईल. आपल्याकडे सर्व सुविधा आहेत आणि त्याचा वापर पंच देखील या ठिकाणी करतात. कारण जेवढं फेअर खेळण्याचा प्रयत्न आहे तेवढा फेअर आपण खेळूया. फेअर बॉल. रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो आपण फलंदाज बरेचसे पुढे आले होते हा फटका खेळण्यास. थोडस पदेलालित्य केलं होतं त्यांनी आणि त्यामुळेच हा चेंडू फेअर घोषित केला असावा. गोलंदाज तयार होतील गोलंदाजीसाठी. लोवर फुल टॉस. आडव्या बॅटने बॉलला खेळ. मिड विकेटला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर देतील. 1च धाव कंप्लीट होईल.
गोलंदाजांनी सहजासहजी मोठे फटके खेळू दिले नाहीत फलंदाजी करणाऱ्या संघाला. बरेचसे कठीण प्रश्न विचारले, 10वी-12वी मध्ये देखील विचारले नसतील एवढे कठीण प्रश्न गोलंदाजांनी विचारलेत फलंदाजांना. आज एक धाव मिळाली, 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना पाहायला मिळते. बिग हिट, समोर उडवलाय बॉल, परंतु तिथे आनंद चोपडा आहेत. सेफ हँड, विकेटचं बटन. अजून एक धक्का, कॅप्टन आउट. प्रवीण शिंगवे यांना परतावं लागतं. धक्का क्रमांक 7. टू व्हीलरची चावी आमच्याकडे आहे. मला वाटतं हिरो कंपनीची पॅशन प्रो असावी. जर कोणाची राहिली असेल चुकून किंवा हरवली असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये ओळख पटवून ती चावी घेऊन जा. सात चेंडू 23 ची गरज आहे. न्यू बॅटर तनिष छल्लानी मैदानावरती दाखल आहेत. पुढे टाकला होता बॉल हवेत. अजून एक विकेट मिळण्याची संधी आहे. पकडला झेल, कमालीचा झेल. फलंदाज क्रमांक 8 तनिष छल्लानी गोल्डन डक ची शिकार आहे. 0 बरबाद, स्वस्तात बाद. गौरव बोरा यांनी हा झेल पकडलाय. दुसरा झेल त्यांनी पकडलाय. नवीन फलंदाज आशिष चोपडा मैदानावरती दाखल आहेत. प्लेमध्ये देखील आपण ही दृश्य पाहू शकतो. थोडीशी मागे जात जज केलं चेंडूला आणि त्यानंतर आपल्या हातामध्ये बसवलं चेंडूला. आशिष चोपडा आणि गोलंदाजी करण्यासाठी गौरव शुत्तर येतील. शेवटचं षटक आहे. 23 ची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. 67 बनवत असताना एमबी स्ट्रायकर संघ 8 बाद 44 या धावसंख्येवरती आतापर्यंत आलाय. 6 चेंडूंमध्ये त्यांना पाहिजेत अजूनही 23 धावा. नेक्स्ट मॅच वर्धमान वॉरियर्स, वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि खंडेलवाल खिलाडी यांच्या दरम्यान यानंतरची लढत. आपल्या स्क्रीनवर आपण त्याच्या ग्राफिक्स बघू शकतो. नेक्स्ट मॅच आपल्या स्क्रीनवर दाखवली जाते 7S लाईव्हच्या माध्यमातून आणि आमचे ग्राफिक्स डिझायनर शुभमजी थेटे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या ग्राफिक्स बनवल्या गेल्या. 6 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. 8 बाद 44 धावा. गोलंदाज गौरव शुत्तर येथील गोलंदाजी करण्यासाठी. बिग हिट केला. आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड फटका. प्रयत्न चांगले आहेत परंतु बॉलला अडू शकले नाहीत. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पलायन करतोय. जाईल सीमा पार. सुरुवात चांगली आहे. येतोय चौकार. कौशल भंडारी चांगली बॅटिंग करतात. 21 धावा त्यांनी नाबाद बनवल्यात आतापर्यंत. शॉर्ट बॉलचा वापर, पुल करण्याचा प्रयत्न आणि तिथे रोनाल्डो आहेत. आनंद चोपडा आहेत. चूक होणार नाही. पकडला जातोय झेल. फलंदाज अजून एक होतोय फेल. विकेट. रिप्ले मध्ये आपण हा पूर्ण कॅच बघू शकतो. शॉर्ट अँड पुल. जागा मिळाली, जागा बनवून खेळला हा फटका. आणि काय जजमेंट आहे. सीमारेषेच्या जवळ ज्यावेळेस झेल पकडला जातो त्यावेळेस खूप जजमेंट तुम्हाला त्या ठिकाणी लावावं लागतं. आणि इथे 1 हँडेड कॅच आनंद चोपडा यांच्या माध्यमातून. आज सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आज या स्पर्धेमध्ये मिडल प्लस 3 विकेट्स, निर्धाव षटक देखील टाकले. न्यू बॅटर विकास सुराण आलेत. विकास सुराणा राईट हँड बॅटर. यानंतर लगेच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन होईल. बॉल टीम ऑल आउट होण्याची संभावना. यस, गौरव बोरा यांनी पकडला झेल. बरोबर आहे. आणि टीम ऑल आउट. एमबी स्ट्रायकर्स ऑल आउट होताना पाहायला मिळतं. विजय रथ थांबवला.
पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी उपस्थित राहायचे आणि यानंतर दोन्ही टीम्स रेडी राहायचे. गौरव बोराने पकडलेला हा तिसरा झेल आहे, आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकतो. वर्धमान प्लाय वॉरियर्स आणि खंडेलवाल खिलाडी दोन्ही टीमने रेडी राहायचे. लगेच मॅच सुरू होईल. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी एमबी स्ट्रायकर्स आणि ब्ल्यू फिनिशर्स आपण देखील लगेच आमच्यासोबत जॉईंट व्हायचं. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन लगेच केलं जाईल. आज या स्पर्धेची ग्रँड ओपनिंग सेरेमनी होणार. विजेता क्रिकेट टुर्नामेंट 2024 ग्रँड ओपनिंग सेरेमनी आज इथे संपन्न होईल. त्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहायचं. आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून देखील जे बघत असतील त्यांना आजच निमंत्रण आहे. युअर प्रेझेन्स इज व्हॅल्युएबल. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी आपण आता जाणार आहोत.